जनता की समस्याओं को जानने और समस्याओं के निराकरण के दृष्टिकोण से पूर्व विधायक और नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष संदीप नाइक के माध्यम से बेलापुर मतदार संघ के विभिन्न नोड्स में शुरू सृजनाशील संवाद उपक्रम के तहत जनता से प्राप्त समस्याओं जैसे फॉगिंग, मूषक नियंत्रण, जलापूर्ति की समस्या और अस्पतालों में कर्मचारियों की शॉर्टेज के मुद्दे से संदीप नाइक ने नवी मुंबई महानगर पालिका के आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे को रूबरू करवाया। इस दौरान इस बैठक में संदीप नाइक ने कहा कि नवी मुंबई महानगर पालिका द्वारा शहर में फॉगिंग के अभाव से डेंगू, मलेरिया और चिकनगुनिया का प्रादुर्भाव लगातार बढ़ रहा है और इसीलिए एक स्पेशल ड्राइव के तहत नवी मुंबई के सभी नोड्स में फॉगिंग की जाए और मूषक नियंत्रण की दिशा में कदम उठाए जाए। सूचनांशी संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून या नवी मुंबईतल्या विविध वॉर्डमध्ये आणि नोडमध्ये गेला असता नागरिकांनी विविध प्रश्नांविषयी निवेदनं मला दिली। त्यामध्ये प्रामुख्याने या साधारणतः ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेंग्यू असेल, मलेरिया असेल, चिकनगुनिया असेल यांचं प्रमाण, साथीच्या आजारांचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे जी फॉगिंग होते किंवा जे नाल्यामध्ये जे औषध फवारणी केली जाते त्याचं एक रॅपिड त्या ठिकाणी याचे एक ड्राईव्ह हा घेतला जावा अशा प्रकारची मागणी नागरिकांकडून पुढे आली आणि ती फवारणी फक्त दाखवण्यापुरती नसावी। जे सर्व ड्रेनेज लाईन आहेत, ज्या सिवरेज लाईन आहेत, ज्या ठिकाणी ज्या परिस्थितीमध्ये मच्छरांचा प्रादुर्भाव वाढू शकतो अशा ठिकाणी औषधांची फवारणी झाली पाहिजे। त्याचबरोबर औषधांची फवारणी रोडवर नाही, त्याचबरोबर सोसायटी अंतर्गत देखील झाली पाहिजे। ती टेरेस पासून त्यांच्या मीटर रूम पर्यंत ज्या ठिकाणी गार्डन्स आहेत अशा ठिकाणी देखील फवारणी झाली पाहिजे। मूषक नियंत्रण म्हणजे उंदरांचा वाढलेला त्रास हा देखील प्रत्येक सेक्टरमध्ये, प्रत्येक सोसायटीमध्ये वाढलेला आहे, त्याकरता देखील ड्राईव्ह घेण्यात यावा अशा प्रकारची निवेदनं मला प्राप्त झालेत। आयुक्त महोदयांकडे देखील मी ती विनंती केलेली आहे की आपण सरसकट संपूर्ण नवी मुंबईच्या सर्व नोडमध्ये अशा प्रकारचा ड्राईव्ह आपण हातामध्ये घ्यावा, ज्यामध्ये सेक्टर असतील, गावं असतील, झोपडपट्टी परिसर असेल, या सर्व ठिकाणी त्या ठिकाणी औषधांची फवारणी नाल्यांमध्ये किंवा धुराची फवारणी ही सोसायट्यांमध्ये, सोसायटी अंतर्गत, रस्त्यावर, अडगळीच्या ठिकाणी या सर्व ठिकाणी केली पाहिजे। ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत ते कचऱ्याचे ढीग काढले गेले पाहिजे, ज्या ठिकाणी गवत वाढले ते गवत देखील काढलं पाहिजे। हा पूर्ण ड्राईव्ह जर आपण हातामध्ये घेतला तर बऱ्यापैकी आपण या शहरामध्ये वाढलेल्या साथीच्या आजारांना आळा घालू शकतो, त्याच्यावर नियंत्रण आणू शकतो। आणि आयुक्तांनी देखील आज प्रशासनाला आदेश केलेले आहेत, सूचना केलेल्या आहेत की लवकरात लवकर अशा प्रकारचा ड्राइव हाथामध्ये घ्यावा। वहीं उन्होंने आयुक्त के समक्ष नवी मुंबई के विभिन्न नोड्स में पानी की किल्लत का मुद्दा उठाया और कहा कि गणेशोत्सव में पानी की किल्लत से नागरिकों को जूझना ना पड़े, इसलिए नियमित जलापूर्ति के साथ लॉन्ग टर्म प्लानिंग के तहत पानी का समान डिस्ट्रीब्यूशन हो, इसका नियोजन किया जाए। मोरवे डॅम हे ओसंडून वाहत आहे, पूर्णपणे आपल्या डॅमची पातळी पूर्ण भरल्यानंतर देखील पाण्याच्या समस्येला नवी मुंबईतल्या नागरिकांना समोर जावं लागतंय। मुख्य जलवाहिनी, अंतर्गत जलवाहिन्या, त्या जुन्या जलवाहिन्या असतील, पाण्याचं प्रमाण कमी असेल, ESR टँक असतील, GSR टँक असतील, संपूर्ण CBD पासून तर दिघ्यापर्यंत पाण्याचं नियोजन हे समप्रमाणामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये असणं हे गरजेचं आहे। कोणत्या ठिकाणी आपल्याला पंप वाढवायचे आहेत, कुठे ESR बांधायची आहे, कुठे पाईपलाईन बदलायची आहे, या सर्व प्रकारचं तात्काळ नियोजन या सणाच्या सामोरं जात असताना, गणपती असतील, नवरात्री असतील आणि दिवाळी असेल, यावेळेस गृहिणींना, नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागू नये याकरता ज्या उपाययोजना करण्याची गरज आहे त्या तातडीने कराव्यात अशा प्रकारचं पत्र मी आयुक्त महोदयांना दिलेलं आहे। आणि ह्या अल्पकालीन योजना असल्या तर दीर्घकालीन म्हणजे 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 25 वर्षाचा विचार करून पाण्याच्या नियोजनाकरता त्याचं एक समान डिस्ट्रीब्यूशन व्हावं याचा देखील विचार करणं गरजेचं आहे आणि त्याबाबत देखील निवेदन आज मी आयुक्त महोदयांना दिलेलं आहे। वहीं संदीप नाइक ने संसर्गजन्य बीमारियों के प्रादुर्भाव के बीच अस्पतालों में मैन पावर के शॉर्टेज का मुद्दा भी उजागर किया। हर हॉस्पिटल में पर्याप्त सुविधा, कर्मचारी, मेडिसिन, उसकी उपलब्धता होनी काफी जरूरी है। ऐसे अभी जो साथी के आजार बढ़ रहे हैं उस समय डॉक्टर्स, नर्सेस और कर्मचारी सफिशिएंट यहाँ पे अवेलेबल होना चाहिए। आज आयुक्त महोदय को काफ़ी सारे जो लोक प्रतिनिधि हैं उनके माध्यम से इस बात की पुष्टि की गई कि सभी जगह पे आज मैन पावर शॉर्टेज है, मेडिसिन की शॉर्टेज है और ये शॉर्टेज
जल्द से जल्द पूरा किया जाए। इस दौरान उठाए गए प्रश्नों पर आयुक्त ने तत्काल संबंधित अधिकारियों को निर्देश जारी करते हुए प्राथमिकता के साथ तमाम समस्याओं के निराकरण के आदेश जारी किए। साथ ही उन्होंने संदीप नाइक को भरोसा दिलाया कि सकारात्मक कदम उठाकर समस्याओं का निराकरण प्राथमिकता के साथ किया जाएगा। ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।